एका हिरव्यागार जंगलात एक सुंदर पांढरा ससा राहत होता. त्याचे डोळे लाल लाल होते आणि तो खूप गोड दिसत होता. पण तो खूप भित्रा होता. तो वाघ, सिंह, कोल्हा, रानमांजर अशा सगळ्या प्राण्यांना घाबरत असे. तो एका छोट्याशा बिळात राहत होता. ते छोटे बीळ एका मोठ्या झाडाखाली होते. ससा त्या बिळात सुरक्षित असल्यासारखा राहत असे. ससा दिवसभर जंगलात उड्या मारत खेळत असे. त्याला गाजर आणि कोवळी पाने खूप आवडत होती. एके दिवशी तो खेळत खेळत आपल्या बिळाजवळ आला. तेव्हा त्याने बिळाबाहेर एक कोल्हा बसलेला पाहिला. कोल्ह्याचे तीक्ष्ण डोळे पाहून ससा खूप घाबरला. तो पटकन बिळात लपून बसला. पण थोड्या वेळाने त्याने विचार केला, माझ्या बिळाचा रस्ता खूप लहान आहे, त्यामुळे कोल्हा आत येऊ शकणार नाही. त्यामुळे त्याची भीती थोडी कमी झाली. त्याने ठरवले की आता जास्त बाहेर जायचे नाही. तो दिवसभर आपल्या छोट्या बिळातच शांत बसून राहू लागला. दुसऱ्या दिवशी ससा हळूच बाहेर डोकावून पाहत होता. तेव्हा त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारताना पाहिले. हे पाहून सशाला खूप भीती वाटली. त्याला समजले की आता हे रानमांजर आणि कोल्हा मिळून आपल्याला मारतील. तो आणखीन घाबरून आपल्या बिळाच्या आत लपून बसला. थोड्या वेळाने रानमांजर हळूच सशाच्या बिळात शिरले. ते आपल्या तीक्ष्ण पंजांनी सशाला ओरबाडू लागले. घाबरलेला ससा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाला. बाहेर कोल्हा आधीपासूनच तयार बसला होता. त्याने लगेच सशावर झडप घातली. मग कोल्हा आणि रानमांजर दोघांनी मिळून सशाला पकडले. मरताना ससा दुःखी होऊन म्हणाला, तुमची मैत्री झाली तेव्हाच मला समजले होते की आता मी वाचणार नाही. त्या दिवसानंतर जंगलात ही गोष्ट सगळीकडे पसरली. लहान प्राणी आणखीन सावध राहू लागले. सगळ्यांना समजले की धूर्त आणि कपटी प्राण्यांपासून नेहमी दूर राहावे. जंगलातील पक्षीही सशाची गोष्ट एकमेकांना सांगू लागले. त्या छोट्या सशाची आठवण काढून सगळ्यांचे डोळे पाणावले. जेव्हा एखादा प्राणी संकटात सापडायचा तेव्हा सगळे मिळून त्याची मदत करत असत. लहान ससे आता एकटे फिरत नसत. पक्षी झाडावरून सगळ्यांना धोक्याची सूचना देत असत. कारण एकीमध्येच खरी ताकद असते. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? वाईट लोकांची मैत्री निरपराधांसाठी धोकादायक ठरते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.